काय विधानसभेचा वारा आहे, कुणाची हवा आहे सध्या? सध्या अमित भाईची हवा। एकनाथ शिंदे, तुम्ही चुकीचं राजकारण केलं। आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेला मानणारे माणसं आहोत। मी जरांगी पाटलाचं काम करत असताना आम्ही देशमुखांना मतदान करतो। हो, कुणाला मतदान करतो? अमित भाईला। मला जरांगी पाटलांनी काय सांगितले, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला आणायचे त्याला आणा। ज्याला पाडायचे त्याला पाडा, ज्याला झोपा त्याला झोपवा। ही काल आलेले ह्यांना झोपवा, आपले जे आहेत त्यांना आणा। हे जे महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, त्याला समर्थन आहे का तुमचं? माझं नाही, आम्ही नाराज पार्टी आहोत। आमच्या अजित भैयाला तिकीट न भेटल्यामुळं आम्ही नाराज पार्टी आहोत। आम्ही थोडी वेगळ्या ह्याच्यामध्ये गेलो, पण आम्ही इकडे नाही जाणार। काय अर्चनाताईची काही हवा चर्चा? काहीच नाही, झिरो पार्टी। काल 4 दिवसामध्ये येऊन पक्षाचं तिकीट घेणं विचार करणं हे नाही। शिवराज फडणवीसचा कोरका 50-60 वर्ष झाले काँग्रेसमध्ये राहिले, तुम्ही 4 दिवसामध्ये येऊन बीजेपीत येऊन तुम्ही तिकीट घेता, तुम्ही निवडून कसे येणार? कसे येणार तुम्ही? कोण वेळ तुम्हाला मतदान? कारण शिवराज फडणवीसचा कोकर हा केंद्रीय मंत्री गृहमंत्री असलेले माणूस आहेत, ते काँग्रेसमधून। त्यांना काँग्रेसने एवढं दिलेलं आहे। तुम्ही 4 दिवसामध्ये बीजेपीत येताल आणि तुम्ही बीजेपीचं तिकीट घेताल, ते फडणवीस त्याला विकत तिकीट दिलेला। काय फोडाफोडीचं राजकारण? फोडाफोडीचं राजकारण काहीच होणार नाही। अमित भैया वनवे निवडून येणार। काय सोयाबीनला भाव आहे का नाही सध्या? काहीच नाही। मार्केटमध्ये सांगते 43-44, आम्ही आणलं की 36-34 माझा आमचा मालिकला। लाडक्या बहिणीचा काही फरक पडेल का? काही होऊ शकत नाही। लाडक्या बहिणीचा हे 2 दिवसामध्ये बंद करून टाकणारे लोक आहेत, हे फुकते, हे फक्त आशा दाखवलेले लोक आहेत। या लोकांचं काही खरं नाही। महागाई 1200 रुपयाचा तेलाचा डबा 15 किलोचा 2400 रुपयाला 25 रुपयाला झालाय आता। आणि सोयाबीन आमचं 2200 ते 2300 घेताव का? ह्या गोष्टी चुकीच्या आहेत, की सरकारला मान्य केलं पाहिजे। सरकार चुकीच्या धोरणानं चाललंय। बदल हवा आहे महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रात बदल हवा म्हणजे हवाच आहे। कुणाचं सरकार यावं वाटतं? आम्हाला शरद पवार सरकार, महाविकास आघाडी। महाविकास आघाडी।